कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक शालिनी स्टुडिओला आता घर लागले। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कन्या श्रीमंत अक्कासाहेब महाराजांनी शालिनी सिनेटोनची स्थापना केली। चित्रपट सृष्टीच्या पायाभरणीचा हा महत्त्वाचा टप्पा छत्रपती राजाराम महाराज व अक्कासाहेब महाराजांनी कोल्हापूरला नव्हे तर संपूर्ण देशाला महत्त्वपूर्ण असा ठरवला। मात्र काही जणांकडून या जागेबाबत आर्थिक व्यवहार होत आहेत, त्यामुळे कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा मुद्दा असलेल्या शालिनी सिनेटोन व परिसरातील उर्वरित जागा वाचवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे। आज या मागणीचं महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले, ऐतिहासिक कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचा वारसा असणाऱ्या या कोल्हापूरमधील सर्व हेरिटेज वस्तू गिळंकृत करण्याचा डाव या महानगरपालिकेतील काही बोक्यांनी व महापालिकेत बसलेल्या त्यांच्या आकांनी चालू केलेला आहे। कावळा नाक्याचं जुनं सर्किट हाऊस गेलं, जयप्रभा स्टुडिओ गेला, आज शालिनी सिनेटोन स्टुडिओ जो आहे हा देखील गिळंकृत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व मी शहराध्यक्ष प्रसाद पाटील आमच्या नेतृत्वाखाली आज सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये सन्माननीय आयुक्तांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। मुळातच ज्या विकसकानं न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला आहे त्याचा या जागेशी काहीही संबंध नसताना काही मूठभर अधिकाऱ्यांना हाताशी धरून आज ही जागा गिळंकृत करण्याचा डाव या बिल्डरांनी या ठिकाणी आखलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा त्यांचा डाव कदापि चालू देणार नाही। कोल्हापूरच्या जनतेलाही आम्ही आवाहन करतो, हरिओम नगरामध्ये शालिनी सिनेटोन स्टुडिओच्या जागेमध्ये कोणीही प्लॉट घेऊ नयेत, कारण शासनाची फसवणूक करून मंत्र्यांना हाताशी धरून आज हा सगळा खेळ त्यांनी चालवला आहे। आज आयुक्तांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे 7 दिवसामध्ये कारवाई करण्याचं। आदरणीय मुख्यमंत्र्यांचं गुरुवारी आम्ही वेळ घेतलेली आहे, या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन देणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शालिनी सिनेटोन स्टुडिओ हा आम्ही या बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही। आज निवेदनाला सुरुवात केली आहे। पुढच्या वेळी जर आपण बघितलं तर हे सर्व बिल्डर त्यांचे बोके आणि त्यांचे आका यांना आम्ही ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही। निवेदनावेळी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, अभिजित पाटील, निलेश असगावकर, अरविंद कांबळे, यतीन होरणे, निलेश लाड, बाजीराव दिंडोरले, संजय चौगले, सागर साळुखे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।